ह्या लोकांचं शूटिंग चाललं होतं कोकणात तिथं देवगडला 17-18 तास काहीतरी शूट चाललं होतं यांचं 19 तास 19व्या तासाला गौरवला मी जवळ घेतलं. म्हणलं गौरव कसं करशील का आता पिक्चर? गौरव म्हणतो नाही आता फक्त हास्य जत्रा आणि इव्हेंटच करणार म्हणलं. आता पिक्चर नको म्हणलं आता पिक्चर. तर आज भेटल्यानंतर आज मला म्हणतोय मी म्हटलं आता काय आता करणार का? तो म्हणलं हो सर. त्याच्यानंतर 2 दिवस गोव्याला गेलो मस्त फ्रेश झालो. आता करणार पिक्चर. काय केलं नेमकं गोव्याला जाऊन 2 दिवस तो की असा सगळाच फ्रेश झाला? काय करण्याच्या निर्णयापर्यंत का आला बरं? अच्छा बंधुराज म्हणतात की मी नव्हतो याचा अर्थ कळलं मला की का तो म्हणत असेल कोणाबरोबर गेला असेल. तर मी एक गोष्ट सांगतो. एखाद्या माणसाला आपण पाहिलं नाही तरी पण त्याच्याबद्दल एक गैरसमज काहीतरी प्रतिमा तयार झालेली असते. मी हास्य जत्रेचा एकही एपिसोड पाहत नाही. माझ्याकडे सोनी लिव्ह माझ्या मोबाईलमध्ये डाउनलोड आहे. मी एपिसोड गेला तर मी तो परत पाहतो. आणि तर पाहत असताना माझ्या खूप आवडत्या कलाकारांपैकी गौरव आहे. तर मला असं वाटलं हा समोरे म्हणून म्हणत नाही पण वाटायचं की यार इतक्या कमी वयात एवढं सक्सेस मिळाला हा जरा माजोरडाच असेल असा माझा एक गैरसमज होता. पण ठिशक्याच्या प्रमोशनसाठी आम्ही याला पिंपरी चिंचवडला गेलो होतो. तिथे एका ठिकाणी आमची भेट झाली. हे लेकरू जसं भेटलं ना मला म्हणजे मला असं वाटलं की मी याला खूप वर्षापासून ओळखतो. आला पाया म्हणजे मला म्हटलं माझ्याच पाया पडतोय का दुसऱ्या कोणाच्या पाया पडतोय इतकं कारण कधी आयुष्यात भेटलेलं नाही काय नाही. गळा भेटला म्हटलं फायनली सर तुम्हाला भेटलो ना सर तसं. त्यानंतर इथं पण आम्ही सेटवर ज्यावेळेस तर इतक्या प्रेमाने भेटतो. इतका गोड मुलगा आहे. जितका गोड काम करतो त्याच्यापेक्षा जास्त गोड हा माणूस आहे. खूप जोरदार टाळ्या उद्या गौरव. खूप अप्रतिम मुलगा आहे. खूप अप्रतिम. लव यू गौरव.